सुप्रभात मित्रहो. अंतरंग या सदरामध्ये मी विठ्ठल शितोळे आपणा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे. काय ना मंडळी, जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी या निसर्गामधून घेण्यासारख्या असतात. आता हा गुलमोहरच पाहा ना, वर्षातून एकदाच बहरताना दिसतो, परंतु जेव्हा पाहतो ना तेव्हा मात्र मन भरून जातं. ही निसर्गातली पानं जी आहेत ना, प्रत्येक झाडाची पानं आपल्याला काही ना काही शिकवत असतात. काही पानं भरायची असतात वहीसर, काही पानं वाढायची असतात जेवणासाठी लक्षात, काही पानं रंगवायची असतात जसं आपण पान खातो ना तसं, काही पानं जाळायची असतात जसा केर कचरा पालापाचोळा आपण जाळून टाकतो तसं, काही पानं जपायची असतात. त्याप्रमाणे पिंपळाचं पान आपण वहीमध्ये ठेवतो ना, आणि जेव्हा ते आकर्षक दिसू लागतं तेव्हा मात्र त्या पानाची सुंदरता आपल्याला खूप काही सांगून जाते. काही पानं कुटायची असतात अगदी पुदिन्यासारखी, काही पानं लुटायची असतात जसं आपण सोनं लुटतो, आपट्याची पानं इतरांना वाटतो त्याप्रमाणे. काही पानं खुडायची सुद्धा असतात, ज्याप्रमाणे चहाची पानं असतात ना त्याप्रमाणे. काही पानं तोरणात सजवायची असतात, ज्याप्रमाणे आंब्याची पानं आपण आणतो आणि त्याचं तोरण घराला लावतो. काही पानं केसातही घालायची असतात. केवड्याची पानं बघा ना, केसात घालताना सुद्धा किती सुंदर वाटतात. काही पानं जोडायची असतात पुरवणी म्हणून, तर काही पानं लपवायची असतात प्रगती पुस्तकासारखी. काही पानं दुमडायची असतात तर काही पानं उघडायची असतात. काही पानं म्हणजेच ही सुखदुःखांच्या क्षणांची असतात. अशा या पानांना कोणी लिहिलं माहीत नाही, परंतु लिहिणाऱ्याला अगदी मनापासून सलाम. अभिवाचन विठ्ठल शितोळे.